नमस्कार। आज आपण बनवलेला आहे मँगो कस्टर्ड। उन्हाळा चालू आहे, थंडगार मँगो कस्टर्ड बनवलेला आहे। घरच्या घरी कस्टर्ड पावडर कशी बनवायची ते आणि कस्टर्ड कसं बनवायचं हे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। कस्टर्ड कसं बनवायचं ते पाहूया। 1 कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, 2 कप मिल्क पावडर आणि 1 कप पिठी साखर घेतलेली आहे आणि थोडासा पिवळा कलर घेतलेला आहे। तर हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सर जार मध्ये फिरवून घ्यायचे। तर फुल भरलेला आहे, तर मी काढून घेऊन नंतर वेगवेगळं मिक्स करून घेणार आहे, थोडं थोडं 2 वेळा। अशा प्रकारे हे झालेली आहे आपली कस्टर्ड पावडर तयार। याच्यापासून आपण आईस्क्रीम बनवू शकतो, कस्टर्ड बनवू शकतो, त्यामुळे उन्हाळ्यात लागते म्हणून भरपूर बनवून ठेवलेली आहे मी। ही तयार आहे आपली आता कस्टर्ड पावडर। चला आता कस्टर्ड बनवून घेऊया आपण। मँगो कस्टर्ड, आंब्याचे दिवस आहेत। अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, त्याला आपल्याला आता व्यवस्थित तापवून गरम करून घ्यायचे। अगोदर थोडंसं काढून घ्यायचं आपल्याला। माझे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। हे दूध काढून घ्यायचे अर्धी वाटी आपल्याला कस्टर्ड मिक्स करण्यासाठी, कस्टर्ड पावडर मिक्स करण्यासाठी। तुम्ही नुसतं कॉर्नफ्लॉवर जरी मिक्स केलं तरी चालेल। मी आता 1.5 चमचा कस्टर्ड पावडर मिक्स करून घेणार आहे। छान मिक्स करायचे, गुठळे बनवून नाही द्यायचे त्याचे। खूप छान लागते कस्टर्ड, मँगो कस्टर्ड नक्की बनवून पहा। मी प्लेन बनवलेले कस्टर्ड पावडर, त्यामध्ये 3-4 चमचे व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे। दुधाला आता उकळी आलेली आहे आपल्या, त्यामध्ये आता आपण ही कस्टर्ड पावडर मिक्स केलेली ते टाकायचे आणि सतत ढवळत राहायचे, म्हणजे त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरमुळे चिकटले जाण्याची शक्यता असते, त्यामुळे सारखं ढवळून घ्यायचे आपल्याला। तुम्ही नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा। हे आता आपलं दूध गरम झालेलं आहे, त्याला सारखं हलवत राहायचंय। हे बऱ्यापैकी आटलेलं आहे। आता आपल्याला थंड होण्यासाठी काढून घ्यायचे। सध्या रूम टेम्परेचरवरच आपल्याला थंड करून घ्यायचे। दूध थंड होईपर्यंत आपण हे आंब्याचा गर काढून घेतलेला आहे। मी 1 आंब्याचा गर काढलाय आणि 1 आंबा चॉप करून घेतलेला आहे। तर त्यातला अर्धा घालायचा आहे आणि अर्धा आपल्याला नंतर कस्टर्ड मध्ये टाकण्यासाठी ठेवायचे। आपल्याला आता मिक्सर जार मध्ये फिरवून घ्यायचे। हे अशा प्रकारे फिरवून घेतलेला आहे, मस्त काढून घेतलाय मी गर आता। आणि हे फळं घालायचे तर आपल्याला वरून गार्निशिंग साठी आंबा चॉप करून घेतलेला आहे, किवी घेतलेली आहे आणि काळे द्राक्ष आणि ॲपल घेतलेला आहे। हे आपल्याला आता दूध आपलं थंड झालेलं आहे, त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। असं काय मिक्स होत नाहीये, आपण मिक्सर जार मध्ये फिरवून घेऊया त्याला, म्हणजे व्यवस्थित बारीक होतं। हे झालेलं आहे, पाहू शकता किती मस्त घट्ट बनलेलं आहे।
काढून घ्यायचं आपल्याला बाउलमध्ये। आता मस्त कलर आला एकदम नॅचरल आंब्याचा। आता त्यामध्ये आपल्याला ॲपल घालायचे, चॉप केलेला आंब्याचे काप अर्धे घालायचे आणि अर्धे वरून गार्निशिंगसाठी ठेवायचे। तर काळे द्राक्ष ते पण कट करून घेतलेले आहेत आणि ही केवी। मस्त काय भारी दिसते, वाव खूप छान। आता आपण फ्रीज मध्ये ठेवून देऊया। मस्त हे सर्व फ्रूट टाकून आता मिक्स केलेलं आहे। फ्रीज मध्ये ठेवून आता आपल्याला सर्व करायला घ्यायचे। वा काय जबरदस्त कलर आलेला आहे, खूप छान। मस्त टेक्स्चर पण खूप छान आलाय। कन्सिस्टन्सी बघू शकता, कन्सिस्टन्सी खूप छान आलेली आहे। मस्त त्यावरती आपल्याला ठेवलेले फ्रूट घालायचे। काळे द्राक्ष, केवी घातली, केवीमुळे खूप छान दिसते। नाही घातले तरी चालतात फ्रूट, नुसतं मँगो घातला तरी चालतो, पण आहेत माझ्याकडे अवेलेबल तर घातलेले आहेत। आपलं मँगो कस्टर्ड आहे। वा काय भन्नाट दिसते, मस्त खूप छान। हे तयार आहे आपले मँगो कस्टर्ड। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। असेच माझ्या छान छान रेसिपी बनवून पहा, खात राहा आणि आनंदी राहा। वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।